नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला। माझं नाव केदार, आपल्या चॅनलचं नाव आहे केदार पूजा प्रवास आणि आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर नावाच्या ठिकाणी। या खिद्रापूरमध्ये अतिशय उत्तम असं शिल्प सौंदर्य आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हे शिल्प सौंदर्य बघण्यासाठी आपण आज इथे खिद्रापूरमध्ये आलेलो आहोत। आता आपण मंदिराकडे जाऊयात। आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये उभे आहोत। तुम्ही इथे वरती बघू शकता लाटपट्टीमध्ये श्री गणेशाचं चित्र आहे। या बाजूच्या बाजूला तुम्ही बघू शकता मंदिरात प्रवेश करण्यापासूनच प्रवेशद्वारापासूनच नक्षीकामाची सुरुवात होते आणि जसजसं आपण आता मंदिरामध्ये जस्ट प्रवेश केला की आपण शिल्प बंबाळ होणार आहात। मी शिल्प बंबाळ नावाचा शब्द वापरतोय। इतकं सुंदर नक्षीकाम आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे। हे नक्षीकाम बघायला आता आपण आतमध्ये जाऊयात। आपल्याला आता हा जो समोर दिसतो आहे हा मंदिराचा स्वर्ग मंडप आहे आणि या स्वर्ग मंडपामध्ये जाऊन आतमधली माहिती आपण घेणार आहोत। मंदिराच्या बाहेर असलेलाच स्वर्ग मंडप आता आपण बघत आहोत। या स्वर्ग मंडपामध्ये एकूण 48 खांब आहेत आणि प्रत्येक खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला या स्वर्ग मंडपामध्ये दिसते। प्रत्येक खांबावरचं नक्षीकाम वेगळं असलेलं आपल्याला दिसतं। काही खांबांवरती आपल्याला खालच्या बाजूला गोपुरं कोरलेली दिसतात। आता इथे आपण बघू शकता, इथे आपल्याला दाक्षिणात्य मंदिरामधली जी गोपुरं असतात तशी गोपुरं आपल्याला इथे कोरलेली दिसतात। स्वर्ग मंडपाच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे 8 दिशांचे अष्टदिक्पाल केलेले आहेत। इथे आपल्याला दिशेचे देवता आपल्याला बघायला मिळतात। दक्षिणेकडे यम आपल्याला दिसतो। इथे समोर आपल्याला मोरावरती आत्ता जे दिसतंय ते मोरावरती बसलेले कार्तिकेय स्वामी आहेत। या रेड्यावरती बसलेला यम दिसतो आपल्याला। वरुण, इंद्र इत्यादी सर्व आपले देवता या भागात आपल्याला बघायला मिळतात। ही आता आपल्याला जी स्क्रीनवर दिसते आहे ही 14 फूट व्यासाची रंगशिळा आहे। या रंगशिळेवरती कोणीतरी आपली कला सादर करत आहे, म्हणजे देवाला आपली कला अर्पण करत आहे आणि वरती बसून हे सगळे देव ती कला बघत आहेत आणि स्वर्गातून सुद्धा देव बघत आहेत। ही संकल्पना या ठिकाणी होती। ही 14 फूट व्यासाची शिळा आहे, तेवढंच वरती गवाक्ष आपल्याला दिसतो। आता आम्ही स्वर्ग मंडपामध्ये उभे राहिलेलो आहोत। आपण हा इथला स्वर्ग मंडपामधला रंगशिळेवरचा एक स्पॉट असा आहे की आता भाटेकाका दाखवतायत तो डाव्या बाजूने आपण जर बघितलं तर ह्या बाजूला आपल्याला ब्रह्माची मूर्ती दिसते जी मंदिराच्या बाहेर आहे। ह्या बाजूला उजव्या हाताला त्यांनी दाखवलं, या बाजूला विष्णू दिसतो, बाहेरच्या बाजूला विष्णू आहे आणि जर आपण दोन्ही हात जोडले तर समोर आपल्याला शिवाचं दर्शन होतं। म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हीचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी उभं राहून करता येतं। इथून थोडंसं पुढे गेलं तर हा व्ह्यू जातो। हाच एक स्पॉट असा आहे की जिथून आपल्याला तिन्ही ठिकाणचं दर्शन मिळतं आणि त्याच्यावरतीच असलेला स्वर्गाचं सुद्धा दर्शन आणि स्वर्गातल्या सर्व देवतांचं दर्शन आपल्याला इथून घडतं। प्रत्येक खांबावर असलेलं हे बारीक नक्षीकाम, आता तुम्ही हे फूल बघा, या फुलामध्ये किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याचा मायक्रो साईज तुम्ही इथे बघू शकता आणि असंच नक्षीकाम प्रत्येक खांबावरती आहे। मी प्रत्येक खांबावरचं दाखवलं तर व्हिडिओ 3-4 तासांचा होईल। मी तुम्हाला फक्त सॅम्पल्स दाखवतो आहे किंवा काही ठळक वैशिष्ट्ये फक्त मी दाखवतोय। आता आपण स्वर्ग मंडपातून आतल्या सभा मंडपामध्ये प्रवेश करत आहोत। इथे आपल्याला द्वारपाल दिसतात। 10 द्वारपाल आहेत, या बाजूला 5 आहेत आणि या बाजूला 5 द्वारपाल आहेत। हे सगळे शस्त्रधारी द्वारपाल आहेत। त्या द्वारपालांच्या खालच्या बाजूला आपल्याला व्याल कोरलेले दिसतात, जसे आपण अन्य मंदिरांमध्ये पाहिलेले होते तसेच व्याल इथे आपल्याला कोरलेले दिसतात। या द्वारपालांच्या गळ्यातले जे दागिने आहेत हे दागिने किती छोट्या आकाराचे आहेत आणि किती सुंदर पद्धतीने कोरलेले आहेत। खूप व्हरायटीज आपल्याला इथे दागिन्यांच्या बघायला मिळतात, मग ते पुरुष असोत किंवा स्त्री असोत, आपल्याला खूप प्रकारची दागिन्यांची व्हरायटी इथे बघायला मिळते। इतक्या छोट्या आकाराचं नक्षीकाम प्रत्येक मूर्तीमध्ये केलेलं आहे आणि अशा शेकडो मूर्ती या मंदिरामध्ये आहेत ज्या बघायला आपण यायलाच पाहिजे। बाहेरच्या ललाटपट्टीवरती आपण गणपती बघितला होता, इथे लक्ष्मी सरस्वती आहे आणि आतल्या ललाटपट्टीवरती लक्ष्मी आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। आता इथले जे हे खांब आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये महाभारतातले, रामायणातले, पुराणातले आणि पंचतंत्राच्या गोष्टींमधले काही प्रसंग कोरलेले आहेत। त्यातले काही मोजके प्रसंग आता आम्ही तुम्हाला दाखवतो। आता आपल्याला जो दिसतो आहे तो कोदंडधारी राम दिसतो आहे। याच खांबाच्या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर इथे सुद्धा रामाचं शिल्प आहे। आणखी एका दुसऱ्या खांबावरती हे महादेवाचं चित्र कोरलेलं आहे किंवा शिल्प आहे। महादेवाचं आणखी एक शिल्प, पायाखाली एक राक्षस आपल्याला दिसतो आहे आणि वरती महादेव दिसतो आहे। आता जे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय हे पंचतंत्रामधली एक गोष्ट आहे। मगर आहे, तिच्या पाठीवरती बसलेलं माकड दिसतंय आणि ते वरती झाडाच्या कैऱ्या काढतंय।
असं पंचतंत्रामधल्या गोष्टीची एक चित्रण इथे आहे. नृत्य करणारी स्त्री आपल्याला इथे दिसते आहे. आपल्या त्या कालावधीमधल्या संपूर्ण समाज जीवनाचं, व्यापाराचं आणि कलेचं आणि संस्कृतीचं सगळ्याचं चित्रण आपल्याला इथे विविध शिल्पांमध्ये केलेलं दिसतं. अशा प्रकारची विविध शिल्प या प्रत्येक खांबावरती कोरलेली आहेत. आता आपल्याला जी स्क्रीनवर दिसते ही एक पंचतंत्रामधली गोष्ट आहे. कासव आहे, काठीला त्यांनी पकडलेला आहे आणि ती कासव बडबड करणारं कासव ही पंचतंत्रातली गोष्ट जर तुम्हाला माहिती असेल तर हे शिल्प तुम्हाला समजेल. आता तुम्ही हे स्केच बघा, शिल्प बघा. इथे शिल्प तयार झालेलं नाहीये, पण आपल्याला इथे त्या शिल्पाचं स्केच केलेलं दिसतंय. म्हणजे थोडेसे टवके मारून त्याच्यावरती स्केच तयार केलंय, पण हे शिल्प पूर्ण झालेलं नाहीये. खांबाचा कोपरा बघा, वरचा कोपरा बघा, केवढा सुंदर कोरीव काम केलेलं आहे. असंच कोरीव काम सुंदर आपल्याला बऱ्याच खांबांवरती दिसतं. आणि हे जे खांब आहेत हे संपूर्ण खांब अखंड खांब आहेत. एका दगडामध्ये कोरलेले हे खांब आहेत. आता आम्ही मंदिराच्या अंतराळामध्ये आलेलो आहोत. मंदिराच्या अंतराळामध्ये डाव्या बाजूला ही मूर्ती आहे, पुरुषाची मूर्ती आहे. त्या पुरुषाच्या मूर्तीच्या हातामध्ये आंबे दाखवलेले आहेत आणि या मूर्तीला ह्या ठिकाणी एक नख आहे आणि हे नख जर आपण इथे बोट लावून बघितलं ना तर नखाची धार सुद्धा आपल्याला बोटाला जाणवते. इतकी सुंदर नखाची धार इथे दाखवलेली आहे. आता जो आपण पुरुष बघितला त्याच्या समोरच असलेला हा दुसरा पुरुष आहे. ह्याच्या पुरुषाच्या गळ्यात असलेले हार सुद्धा बघा, किती सुंदर नक्षीकाम इथे केलेलं आहे. त्याच्या कमरेमधला कंबरपट्टा हा सुंदर आहे. त्याच्या खाली माळा ओवलेल्या आहेत. त्याचा स्कर्ट सारखा जो भाग आहे तो त्याच्यावरती पण नक्षीकाम आहे आणि ह्याच्याही पायामध्ये तोडे आणि खालती माळा आणि त्याचे पाय सुंदरपैकी आपल्याला कोरलेले इथे दिसतात. आता आपण पुरुष द्वारपाल बघितले होते, इथे स्त्री द्वारपाल दाखवलेले आहेत. ह्या बाजूला एक आहे आणि त्याच्या ह्या बाजूला एक आहे आणि इथे मध्यभागी मुख्य गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये सुद्धा आतमध्ये खूप खांब आहेत आणि त्या खांबांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. इथे जर आपण वरती बघितलं ललाटपट्टीमध्ये गजांत लक्ष्मीचं शिल्प कोरलेलं आपल्याला दिसतं. या बाहेरच्या बाजूचं नक्षीकाम सुद्धा आपण सुंदर नक्षीकाम इथे बघू शकता. आता तुम्ही हे नक्षीकाम बघा, किती सुंदर नक्षीकाम आहे. ही झुमरासारखा आकार ह्याला कोरलेला आहे आणि हा बोट घालून आपल्याला मागून बघता येतो. इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि काय वर्णन करू मी ह्या नक्षीकामाचं, मला शब्द नाही आहेत वर्णन करण्यासाठी. इतकं सुंदर नक्षीकाम आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. बऱ्याच मंदिरांच्या बाहेर आपल्याला जय आणि विजय असलेले दिसतात. ह्या मंदिरामध्ये आपल्याला फक्त उजव्या बाजूला असलेला विजय दिसतो, जो आता आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. जवळपास 8 फूट उंचीची ही विजयाची मूर्ती आहे. डाव्या बाजूला असलेला जय इथे जागेवर नाहीये, तो भग्न अवस्थेमध्ये मंदिराच्या बाहेर आहे. ती भग्न अवस्थेत असलेला जय मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवतो. या मंदिरामध्ये काही परदेशी लोकांची सुद्धा शिल्प आपल्याला दिसतात. त्यांचे चेहरे परदेशी आहेत, आपल्या त्यांच्या पेहरावावरून सुद्धा लक्षात येतं. असे परदेशी लोकांची त्या कालावधीमध्ये व्यापार होत होता हे आपल्याला त्याच्यावरून दिसतं. बाहेरच्या बाजूला अजून परदेशी लोक आहेत, ते मी तुम्हाला बाहेरनं दाखवेन. आता आपल्याला दिसतोय हा एक रामायणातला प्रसंग आहे. लक्ष्मण रामाच्या मांडीवरती मूर्छित होऊन पडलेला आहे आणि ह्याच खांबाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला हनुमान दिसतो. तो मी आता तुम्हाला दाखवतो. तो पर्वत आणायला गेलेला हनुमान इथे आपल्याला त्याच्याच बाजूला आपल्याला दिसतो. हा पर्वत घेऊन निघालेला बजरंगबली त्याच खांबावरती दुसऱ्या बाजूला आहे. आपले पूर्वज किती काय म्हणतात ऍडव्हान्स होते हे आपल्याला इथून दिसतं. डिजिटल डिझायनिंग जसं आत्ताच्या कालावधीमध्ये केलं जातं तसं डिजिटल डिझायनिंग सारखा प्रकार पाषाणामध्ये कोरलेला आपल्याला इथे दिसतो. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे 3D शिल्प कोरलेलं आहे. याच्या मागून आपण बोट घालून बघू शकतो. समोरनं हे दगड आहे आणि ह्याच्या मागे बोट घालून आपण बघू शकतो. पूर्णपणे मागून बोट जातं आणि समोरचा दगड जसाचा तसा आहे. ही 3D शिल्पकला त्या कालावधीमध्ये म्हणजे 7व्या-8व्या शतकामध्ये आपल्याकडे होती. म्हणजे आपले पूर्वज किती प्रगत होते ह्याची कल्पना आपल्याला याच्यावरनं येते. आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये असलेल्या डाव्या बाजूच्या कोपेश्वराचं आणि उजव्या बाजूला असलेल्या धोपेश्वराचं दर्शन घेत आहोत. डाव्या बाजूचा कोपेश्वर आहे आणि उजव्या बाजूचा धोपेश्वर म्हणजे शंकर आणि विष्णू एका ठिकाणी असे आपल्याला फार कमी वेळेला आपल्याला जगात बघायला मिळतात. हा मंदिराच्या गाभाऱ्याची काही दृश्य आहेत आणि या गाभाऱ्यामध्ये सुद्धा सुंदर नक्षीकाम आहे, पण पूर्ण अंधार आतमध्ये आहे. आता आम्ही पुन्हा एकदा मंदिराच्या बाहेरच्या भागात आलेलो आहोत आणि मंदिर बाहेरून बघायला आपण सुरुवात करणार आहोत. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला ही व्याल शिल्प कोरलेली दिसतात. अशा प्रकारची व्याल शिल्प आणि अशा प्रकारची दिसणारी कीर्तिमुख यांची संख्या मोजण्या इतकी नाहीये, म्हणजे मोजण्यापेक्षा पलीकडची आहे. एवढ्या प्रकारची व्याल शिल्प आणि कीर्तिमुख या ठिकाणी आहेत. आता आपण मंदिर बाहेरनं बघायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे हत्ती इथे बरेच कोरलेले आहेत. एकूण मंदिरात जर आपण मोजले तर 96 हत्ती या मंदिरामध्ये कोरलेले आहेत.
हा बाहेरून उजव्या बाजूने दिसणारा स्वर्ग मंडप अशा पद्धतीने दिसतो. हे बाहेरचे खांब आणि एकूण 48 खांब आहेत इथे, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा स्वर्गमंडपाचा असलेला दक्षिण दरवाजा आता आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसतो आहे. याच्या पायऱ्यांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि स्वर्गमंडपाची उजवी बाजू किंवा दक्षिण बाजू आपण आता बघत आहोत. त्याच्या मागे जर आपण बघायला सुरुवात केली तर मंदिरावरचं सुंदर बाहेरच्या बाजूचं नक्षीकाम आता आपल्याला दिसायला सुरुवात होते. मी तुम्हाला जवळून दाखवतो. काही काही त्यातली महत्त्वाची शिल्प मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे, कारण सर्व मंदिर प्रत्येक शिल्प मी दाखवू शकत नाही, कारण खूप वेळ लागेल. आता हे एक व्याल शिल्प आपल्याला कोरलेलं दिसतंय. अशा प्रकारची अनेक शेकडो व्याल या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसतात. आता ही छोटी छोटी नक्षीकाम बघा. स्वर्गमंडपाचा कठडा आहे, तो कठडा आपण बाहेरून बघत आहोत. त्याच्यावरचं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता. याच्यावरती सुद्धा बाहेरच्या बाजूनी खूप सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत, व्याल कोरलेले आहेत. हा एक आणखी वेगळ्या प्रकारचा व्याल आपल्याला आता समोर दिसतो आहे. आता आपण जो बघत आहोत, हत्तींची रांग इथे खालच्या बाजूनी आपल्याला कोरलेली दिसते. अशा प्रकारची हत्तींची रांग संपूर्ण मंदिराच्या तिन्ही बाजूनी आपल्याला खालून कोरलेली दिसते. मधल्या बाजूला जर आपण इथे बघितलं तर मधल्या बाजूला इथे नरपट्टा आहे आणि खालच्या बाजूला असलेला गजपट्टा, अशी मिळून या मंदिराची रचना केलेली आहे. आता आपल्याला इथे समोर जो दिसतो आहे ही ब्रह्माची मूर्ती आहे, जी आतून तुम्हाला मी दाखवली होती. स्वर्गमंडपातून डाव्या बाजूला दिसणारा ब्रह्माची मूर्ती, तीही ब्रह्माची मूर्ती आहे. पलीकडच्या बाजूला विष्णूची मूर्ती आहे, ती मंदिराच्या पलीकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवीन. इथे खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं परदेशी नागरिक आपल्याला इथे दिसतात. ही फ्रेंच कट दाढी तुम्हाला इथे बघायला मिळते. इथे जे 96 हत्ती कोरलेले आहेत, या हत्तींवरती प्रत्येक हत्तीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या देवता कोरलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या बहुतेक सगळ्या हत्ती आणि त्यांच्यावरच्या देवता भग्न अवस्थेमध्ये आहेत. फक्त या 96 हत्तींपैकी 6 ते 7 हत्ती फक्त शिल्लक आहेत बऱ्यापैकी अवस्थेमध्ये, पण बाकी सगळं भंजन परकीय औरंगजेबाच्या सैनिकांनी केलेलं आहे. आणि ह्या मंदिराचं पूर्ण जी रचना आहे किंवा पूर्ण जे बांधकाम आहे सॉकेट पद्धतीने केलेलं आहे. एकात एक दगड ओवून केलेलं बांधकाम आहे. हे कसं केलंय, ते सॉकेट पद्धत कशी आहे ते पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. विविध प्रकारचे देव देवता, यक्ष यक्षिणी किंवा सूरसुंदरी या सगळ्या मूर्ती आपल्याला या पट्ट्यामध्ये कोरलेल्या दिसतात आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम. सभामंडपाचा दक्षिण बाजूने असलेला व्ह्यू तुम्हाला दिसतो आहे. याही ठिकाणी खाली गजपट्टा, वरती देवपट्टा किंवा नरपट्टा आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम आपल्याला हे तिन्ही बाजूनी बघायला मिळणार आहे. आता आपल्याला जे स्क्रीनवर दिसतंय ही छोटी छोटी छिद्र आपल्याला दिसत आहेत, चौकोनी छिद्र आहेत. ही छिद्र असं दर्शवतात की ह्या ठिकाणी दक्षिण दरवाजा जो आहे हा दक्षिण दरवाजा आहे सभामंडपाचा. ह्या ठिकाणी सुद्धा अजून बाहेर एक मंडप उभा करायचा होता, पण ते मंडप उभारण्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे. पण त्यावेळच्या मंदिराचं कन्स्ट्रक्शन बघण्यासाठी ही छिद्र बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मंदिराची रचना कशी असायची. हे छिद्र लक्षात ठेवा. मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर आणखी एक या छिद्रामध्ये काय बसतं ते मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे. थोड्या वेळापूर्वी आपण मंदिराच्या आतमध्ये विजयाची मूर्ती बघितली होती. जय विजयपैकी विजयची मूर्ती बघितली होती. इथे मंदिराच्या बाहेर हा जय अर्धवट अवस्थेमध्ये भंजन केलेल्या अवस्थेमध्ये आहे. आता तुम्हाला मगाशी आपण जे छिद्र बघितलं होतं त्या छिद्राचं कनेक्शन इथे दाखवतो की छिद्र कशासाठी केलेलं असावं. आता तुम्ही ह्या मंदिराच्या जयच्या पायाखालून बघू शकता. खाली आपल्याला इथे मध्यभागी एक आकार केलेला दिसतो. हा आकार त्या छोट्या छिद्रामध्ये ओवला जायचा किंवा घुसवला जायचा आणि अशा पद्धतीने एकात एक घुसवून किंवा एकात एक दगड अडकवून हे पूर्ण मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. जय विजयपैकी आपण आत्ता जो बघितला तो जयच्या पायाचा भाग होता. आत्ता आपल्याला जो स्क्रीनवर दिसतो आहे त्याच्या धडाचा भाग आहे. त्याचं मुख पूर्णपणे औरंगजेबच्या सैनिकांनी भंजन केलेलं आहे. इथे जर वरच्या बाजूला आपण बघितलं तर वरती अर्धवट झालेलं राहिलेलं काम आपल्याला दिसतं. याच्यावरून लक्षात येतं की या मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊ शकलं नाही. म्हणजे 3 राजांनी या मंदिराचा बांधण्याचा किंवा जीर्णोद्धाराचा पूर्ण प्रयत्न केला, पण तरी सुद्धा पूर्ण मंदिर बांधून झालं नव्हतं. हे आता आपल्याला वरच्या बाजूला जे दगडी बांधकाम झालेलं दिसतंय हे अगदी हल्ली शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये झालेलं अशा प्रकारचं दगडाचं जेवढं काम या मंदिरामध्ये दिसतं ते शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. त्याच्या खालचं जे संपूर्ण नक्षीकाम असलेलं काम आहे हे सगळं 6व्या 7व्या ते 12व्या शतकातलं आहे. दक्षिण द्वारामध्ये खाली जर आपण बघितलं तर खाली आपल्याला द्वारपाल दिसतात. 10 द्वारपाल दोन्ही बाजूला मिळून आहेत. या 10 द्वारपालांपैकी 7
स्त्री द्वारपाल आहेत आणि 3 पुरुष द्वारपाल या ठिकाणी आहेत. चालुक्यांच्या देवता सप्तमातृका होत्या. त्या सप्तमातृकांचं प्रतीक म्हणून इथे 7 स्त्री द्वारपाल आहेत आणि 3 देवतांची प्रतीक ब्रह्मा विष्णू महेश म्हणून 3 पुरुष द्वारपाल या ठिकाणी दक्षिण द्वाराला आपल्याला असलेले दिसतात. या द्वारपालांच्या खाली जर आपण बघितलं तर इथे विविध प्रकारची व्याल शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात. आता ह्या मंदिराची आणखी एक विशेषता मी तुम्हाला सांगतोय. इथल्या ह्या 5च मूर्ती तुम्ही बघा आणि लक्षात घ्या, किंवा इतर मूर्ती ज्या आपण बघणार आहोत या मंदिरातल्या तुम्ही ह्या दृष्टीने सुद्धा बघत राहा. प्रत्येक मूर्तीचे जे दागिने आहेत त्या दागिन्याचा पॅटर्न प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळा आहे. आता गळ्यातले हारच फक्त आपण बघूयात. या मूर्तीचा हार बघा, हा गळ्यातला हाराचा पॅटर्न बघा, हा पॅटर्न वेगळा आहे, हा अजून एक तिसरा आहे, त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे, तो वेगळा आहे. म्हणजे हे दिसायला हे 3 सारखे आहेत पण त्यातलं बारीक नक्षीकाम तिघांचंही वेगळं आहे. खूप सारी व्हरायटी आपल्याला या नक्षीकामामध्ये बघायला मिळते. दागिन्यांमध्ये सुद्धा खूप सारी नक्षीकाम आजकालच्या पुन्हा गाडगीळकडे बघायला मिळणार नाही. त्याच्यापेक्षा शतपटीने अधिक नक्षीकाम किंवा दागिन्यांचा पॅटर्न आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतो. आता मी दुसऱ्या बाजूचे 5 द्वारपाल तुम्हाला दाखवतो. मी आता सांगितल्याप्रमाणे इथे एकूण 7 महिला द्वारपालिका आहेत आणि ह्या महिला द्वारपालिकांवरनं आपल्या हे लक्षात येतं की पूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये महिलांना किती महत्व होतं. महिला सिक्युरिटी गार्ड म्हणून त्यावेळेला काम करत होत्या. द्वारपाल म्हणजे काय असतं, सिक्युरिटी गार्डच असतात. आणि महिला द्वारपाल आपल्याकडे 6व्या 7व्या 8व्या शतकामध्ये होत्या. म्हणजे आपल्या त्या कालच्या महिला किती प्रगत अवस्थेमध्ये होत्या हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं. आता आपल्याला जी स्क्रीनवर दिसते आहे ह्याला हल्लीच्या भाषेमध्ये खिडकी म्हणतात किंवा मुघलांच्या भाषेमध्ये याला झरोका म्हणतात. पण आपलं संस्कृत नाव याला जे आहे जाल वातायन याला असं म्हटलं जातं. जाल म्हणजे जाळी असलेलं आणि वातायन म्हणजे हवा आतमध्ये बाहेर येण्यासाठी जाण्यासाठी जे ठिकाण आहे त्याला जाल वातायन हा आपला शब्द आहे. झरोका हा शब्द मुघलांचा आहे. आता ही जी मूर्ती आपल्याला समोर शिल्प हे जी आपल्याला दिसतंय बघा, या मूर्तीच्या शिल्पाच्या चेहऱ्यावरून, पेहरावावरून, हेअरस्टाईलवरून आपल्याला लक्षात येतं की ही आपली भारतीय नारी नसावी, परदेशी नारी इथे दाखवलेली आपल्याला दिसते. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक हत्तीवरती विविध प्रकारच्या देवता आपल्याला कोरलेल्या या ठिकाणी दिसतात. आपण दक्षिण द्वारापासून थोडंसं पुढे आलेलो आहोत. इथे गणपतीची मूर्ती आपल्याला कोरलेली दिसतीये. महादेव, विष्णू, गणपती सगळ्या देवदेवता इथे आपल्याला कोरलेल्या दिसतात. या नरपट्ट्यामधील किंवा देवपट्ट्यामधील विविध मूर्ती आता मी तुम्हाला स्क्रीनवरच्या दाखवतो आहे. कला सादर करणारे किंवा वाद्य वाजवणारे अनेक कलाकार इथे आपल्याला बघायला मिळतात. आता आपल्याला जे समोर शिल्प दिसतं हे बघा, हा ज्योतिषी आहे आणि हा सामान्य माणूस आहे. ज्योतिषी थोडासा उच्चासनावरती बसलेला आहे आणि हा सामान्य माणूस आपलं भविष्य त्याला विचारत आहे आणि त्याची कुंडली बघून त्याला तो भविष्य सांगतोय. असं त्या काळातलं सामाजिक जीवन सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं. आता तुम्ही हा संपूर्ण देवपट्टा किंवा नरपट्टा बघा. या ज्या बाहेरच्या बाजूच्या ज्या मूर्ती आहेत ज्या उन्हाला आणि पावसाला एक्सपोज्ड आहेत, म्हणजे ज्याला ऊन पाऊस डायरेक्ट लागतं आहे, त्या पांढऱ्या रंगामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. पण आतल्या बाजूच्या ज्या मूर्ती आहेत ना, त्या आतल्या बाजूच्या मूर्तींचा ग्लेज पूर्वीसारखा शिल्लक आहे. ह्या बाजूला आपण गणपती बघितला होता. आता ह्या बाजूनी जर बघितलं तर शंकराचं हे शिल्प आपल्याला कोरलेलं दिसतं. त्रिशूल घेतलेला शंकर आहे आणि त्याच्यावरती शिवपार्वती आपल्याला दिसत आहेत. या विविध प्रकारच्या सूरसुंदरी इथे आपल्याला दिसतात. मृदंग वाजवणारी सूरसुंदरी इथे आहे आणि खूप सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं दिसतं. वरच्या बाजूचं छत तुम्ही बघा, या छताला सुद्धा आतल्या बाजूने किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. अनेक मूर्ती म्हणजे शेकडो शिल्प इथे आहेत. प्रत्येकाचं वर्णन करायचं म्हणलं तर व्हिडिओ 4-5 तासांचा होईल. आता आपण जी स्क्रीनवर बघत आहोत ही गर्भगृहाची दक्षिण बाजू आहे. या दक्षिण बाजूला खाली सगळ्या मंदिरामध्ये जसा पॅटर्न आहे तशीच गजपट्टा आहे. गजपट्ट्याच्या वरती देवपट्टा किंवा नरपट्टा आहे आणि त्याच्यामध्ये एक कोष्टक बनवलेलं, देव कोष्टक बनवलेलं आहे की किंवा ध्यानाची जागा सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आतमध्ये 3x3 ची या ठिकाणी जागा आहे. त्याच्यावरती असलेलं गोपुरासारखं सुंदर नक्षीकाम, त्याच्यावरती असलेलं कळसावरती असलेलं सुंदर नक्षीकाम आपल्याला दिसतं. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जेवढ्या स्त्री सूरसुंदरी आहेत किंवा नर्तिका आहेत त्यांच्या दागिने तर आपण मगाशी बघितले, पण त्यांचा जर पेहराव आपण बघितला तर इथे त्यांचे पाय मोकळे असलेले दिसत आहेत आपल्याला. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की त्यावेळेला आपल्याकडे मिनी स्कर्ट सारखे काही प्रकार आपल्याकडे स्त्रिया त्यावेळेला वापरत असाव्यात. विष्णूची मूर्ती, शंख चक्र पद्म गदा घेतलेली आणखी एक विष्णूची मूर्ती, त्याच्या बाजूला असलेली शिवपार्वतीची मूर्ती, हत्तीवर बसलेली शिवपार्वती इथे आपल्याला दिसतात. इथे ब्रह्माची मूर्ती आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिघांची मूर्ती आपल्याला एका ठिकाणी कोरलेल्या हत्तीवरती असलेली दिसतात. त्याच्यावरती असलेलं
कीर्तिमुख, अशी कीर्तिमुख खूप आहेत, शेकडोनी कीर्तिमुख आणि शेकडोनी शिल्प आणि शेकडोनी देवता आणि शेकडोनी सुरसुंदरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता या मंदिराची आणखी एक विशेषता तुम्हाला मी दाखवतोय. आणखी एक जाल वातायन आपल्याला मी दाखवलं. त्याच्यावरती असलेले ही शिल्प बघा, जरा लक्ष देऊन बघा. या शिल्पाच्या पगडीकडे बघा. ही पगडी जर बघितली तुम्ही, नीट लक्ष देऊन बघितली तर ही पुणेरी पगडी आहे. म्हणजे पुणेरी पगडी 6व्या-7व्या शतकामध्ये सुद्धा आपल्याला वापरली जात होती. आपल्याकडे इथे वापरली जात होती. हे या शिल्पावरून आपल्याला दिसतं, पुणेरी पगडी घातलेलं शिल्प. मगाशी आपण मंदिराची रचना कशी केली ते बघितलेलं होतं. छिद्र बघितली, छिद्रामध्ये अडकवलेले आपण भाग बघितले. इथे आता तुम्ही बघू शकता एक लोखंडी कांब आहे आणि ही लोखंडी कांब 2 दगडांमध्ये गुंतवलेली आपल्याला दिसते. म्हणजे 2 दगडांमध्ये दोन्ही बाजूला खाचे बनवलेले आहेत आणि मध्ये लोखंडी कांब घातलेली आहे. अशा पद्धतीने संपूर्ण मंदिराचं निर्माण केलेलं गेलेलं आहे. हे जे आपल्याला समोर शिल्प सौंदर्य संपूर्ण दिसतं, यामध्ये कुठेही सिमेंट किंवा शिस किंवा चुना काहीही वापरलेलं नाही. हे संपूर्ण दगडामध्ये दगड अडकवून केलेलं काम आहे. ही मंदिराची मागची बाजू आहे किंवा मागच्या बाजू नैऋत्य बाजू आपण त्याला म्हणू शकतो. नैऋत्य बाजूचा व्ह्यू आपण आता बघत आहोत. आता आपल्याला ही जी स्क्रीनवर दिसते ही विषकन्या आहे. विषकन्या, तिच्या हातामध्ये वरती असलेला एक साप दिसतो आहे. तिचे दागिने मधल्या भागात दिसत आहेत. ह्या इथे आपल्याला तिच्या पायावरती असलेला एक नाग दिसतो. आणि महत्वाची गोष्ट बघण्यासारखी म्हणजे बघा, 7व्या शतकातलं हे काम आहे, कोरीव काम आहे. त्या विषकन्याच्या पायामध्ये दाखवलेल्या चप्पल इथे आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या प्रकारच्या चप्पल आणि दोन्ही बाजूचे हाय हिल्स चप्पल आहेत आणि दोन्ही बाजू हाय हिल्स आहेत. अशा प्रकारच्या चप्पल त्यावेळेला आपल्याकडे वापरल्या जात होत्या. हे विषकन्याचं शिल्प सुद्धा बघण्यासारखं आहे. आणखी एक शंकराची मूर्ती, त्याच्या बाजूला असलेली सुरसुंदरी किंवा नर्तिका, तिचे असलेले सुंदर दागिने बघा. छोट्या आकारामध्ये केलेलं हे नक्षीकाम, छोट्या आकारामध्ये कोरलेलं हे दागिने तिचे. आणि आता हे सगळं बघताना मी कसं वर्णन करू. तिचे डोळे बघा, तिचं नाक बघा, तिचे ओठ बघा, किती सुंदर पद्धतीने कोरलेले तिचे ओठ आहेत. एवढं बारीक काम करायला कुठल्या पद्धतीची हत्यारं वापरली असतील आणि कसं हे बनवलेलं असेल. त्यावेळेला CNC मशीन्स नव्हती, व्हर्नियर कॅलिपर नव्हते, कुठलेही पॉलिश पेपर नव्हते, कुठलेही ग्राइंडर नव्हते. हे सगळं नसताना इतकं सुंदर नक्षीकाम आपल्या पूर्वजांनी करून ठेवले. आता ह्या मूर्तीच्या गळ्यातले दागिने बघा, त्याचं जानवं सुद्धा किती सुंदर पद्धतीने कोरलेलं दिसतं. त्याचे पाय, त्याच्या पायाची बोटं, पायाच्या आतमध्ये असलेले वाळे, त्याच्या बाहेर असलेले त्याचे पैंजण, किती सुंदर नक्षीकाम. म्हणजे एवढे बारीक, किती जीव ओतून हे नक्षीकाम केलेलं असेल हे आपल्याला शिल्प बघ, म्हणजे थक्क होऊन जातो आपण हे सगळं बघून. आता आपण मंदिराच्या गर्भगृहाची मागची बाजू बघत आहोत. वरती आपण बघू शकता कळस, भूमिज पद्धतीचा कळस आहे, एकावर एक बांधलेले मजले आणि त्याच्या खाली असलेलं हे देवकोष्टक. देवकोष्टकामध्ये मूर्ती नाहीये, त्याच्यावरती असलेलं ललाटबिंब शंकराची आणि विष्णूची कोरलेल्या मूर्ती त्याच्या खाली आहेत. त्याच्या खाली असलेला हा गजपट्टा आणि गजपट्ट्यावरती असलेल्या वेगवेगळ्या देवता इथे आपल्याला दिसतात. म्हणजे ही रचना जी आहे, ह्या पॅटर्न जो आहे सगळीकडे सारखा आहे, पण या गजपट्ट्यामध्ये असलेले देवदेवता, त्यांचे दागिने, त्यांचे मुकुट, ह्या सगळ्यामध्ये व्हरायटी आहे. आता मी तुम्हाला आणखी एक विशेषता या मंदिराची दाखवतो. आता तुम्ही ह्या दोन्ही बाजूला बघू शकता. ह्या दोन्ही बाजू हा पांढरट झालेला रंग आहे या दगडाचा. पण याच्या बरोबर या मधल्या खोबणीमध्ये जर नीट बघितलं तर तुम्हाला आतमध्ये एक मूर्ती दिसेल. त्या मूर्तीचा रंग जो आहे ना, तो काळा. ओरिज जेव्हा बांधलं गेलं त्यावेळेला जसा रंग होता तसा चमकणारी मूर्ती या इथे आपल्याला आतमध्ये खोबणीमध्ये दिसते. म्हणजे ओरिजिनली हे मंदिर एवढं चमकणारं होतं. कालांतराने ऊन वारा पाऊस लागून या मंदिराचा रंग बदललेला आहे. आता तुम्ही आतमध्ये बघू शकता, हा जो आहे हा अरबी पेहराव केलेला मनुष्य आपल्याला दिसतो आहे. त्याच्या पायामध्ये असलेल्या ह्या चप्पल बघा तुम्ही, या अरबी मनुष्याच्या पायामध्ये असलेल्या चप्पल आहेत. त्याचा पेहराव बघा, त्याच्या डोक्यावरचं फडकं बघा, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा अरबी पेहराव केलेला माणूस आहे. आणि त्याच्या उजव्याच बाजूला जर बघितलं तर फ्रेंच कट दाढी असलेला हा माणूस आहे. म्हणजे युरोपियन किंवा फ्रेंच माणूस असावा हा, असं वाटतं. एक अरबी माणूस आणि ह्या बाजूला असलेला फ्रेंच माणूस. हे परदेशी नागरिक सुद्धा आपल्याकडे व्यापारानिमित्त येत होते त्या कालावधीमध्ये. म्हणजे आपली समृद्धता किती होती त्या कालावधीमध्ये हे आपल्याला लक्षात येतं. ही जी स्त्री आहे ही आळस देताना दाखवलेली आहे. आता मी तुम्हाला चेहऱ्यावरचे भाव इतक्या जवळून दाखवू शकत नाही, पण तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता. आळस देणारी स्त्री आहे. आणि त्याच्या ह्या बाजूला जर आपण बघितलं तर ही जी मूर्ती दिसते आपल्याला, ही स्त्री पाठमोरी दाखवलेली आहे.
आणि एका फलकावरती ती किंवा पत्रलेखन ती करते आहे. राजपत्र त्या कालावधीमध्ये लिहिली जायची. ती राजपत्र करत असलेली स्त्री आपल्याला इथे दिसते. म्हणजे या शिल्पावरून अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या काळच्या स्त्रिया, जसं मगाशी आपण बघितलं सिक्युरिटीमध्ये असलेल्या सुद्धा स्त्री आपण बघितलेल्या होता, इथे ह्या शिल्पावरून आपल्याला लक्षात येतं की त्या काळातल्या आपल्या स्त्रियांना लिहिता वाचता सुद्धा येत होतं आणि त्या राजव्यवहार सुद्धा करत होत्या. क्लास 1 ऑफिसर राजाच्या दरबारामध्ये असलेल्या स्त्रिया त्या कालावधीमध्ये होत्या. हे आपल्याला ह्या पत्र लिहिणाऱ्या स्त्रीवरून लक्षात येतं. हा एक परदेशी पुरुष बघा, याचा पेहराव बघून असं वाटतंय की किंवा त्याच्या हातातलं वाद्य किंवा जे काय आहे ते बघून असं वाटतंय की हा परदेशी पुरुष असावा. तुम्ही जर आपले गुजरात दर्शनाचे व्हिडिओ बघितले असतील तर एका मंदिरामध्ये, रुक्मिणी मंदिर, आपण जे 5000 वर्ष मंदिर जुनं मंदिर बघितलं होतं, त्याच्यामध्ये गोमुखाच्या ऐवजी असलेलं मकरमुख आपल्याला दिसलं होतं. तसंच सेम मकरमुख इथे असलेलं दिसतं. अर्थात ते औरंगजेबाच्या सैनिकांनी भंजन केलेलं आहे. पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं, पुन्हा एकदा आठवण करून देतो की ज्या मंदिरांमध्ये अशा प्रकारचं मकरमुख आपल्याला दिसेल, गोमुखाच्या ऐवजी जर मकरमुख असेल तर समजून घ्या की ते मंदिर किमान 1000 वर्ष जुनं आहे. कारण 800 वर्षापूर्वीची किंवा त्याच्यानंतरची जी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गोमुख असलेली दिसतात. मकरमुख आहे म्हणजे हे मंदिर 1000 वर्षापेक्षा जुनं आहे. ही ती मंदिर ओळखण्याची खूण आहे. आता आपल्याला स्क्रीनवर जे दिसतं आहे हे कामदेवाचं शिल्प आहे. हा कामदेव आहे, त्याच्या हातामध्ये असलेला ऊस आपल्याला दिसतो. या ऊसावरच्या ओळींवरनं किंवा लाईन्सवरनं आपल्याला लक्षात येतं की त्याच्या हातामध्ये हा ऊस आहे. कामदेव आणि रतीचं चित्र आपल्याला इथे केलेलं दिसतंय. मी तुम्हाला काही मंदिरांमध्ये मैथुन शिल्प सुद्धा दाखवलेली आहेत. मंदिरांवरती कोरलेली मैथुन शिल्प सुद्धा आपल्याला दिसतात. या ठिकाणी कामदेवाचं शिल्प आपल्याला बघायला मिळालं, जे इतर कुठल्या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नव्हतं. आता बघा, कामदेवाच्या बाजूचा असलेला कोपरा मी तुम्हाला दाखवतो. इथे मंदिर म्हणजे हे बघायचं मंदिर म्हटलं तर 2-4 दिवस कमीत कमी लागतील संपूर्ण मंदिर समजावून घ्यायला. इतकं सुंदर मंदिर आहे. या 2 हत्तींच्या आतमधला हा जो कोपरा आहे, या आतमधल्या कोपऱ्यामध्ये 2 शिल्प आहेत. एक स्त्रीचं शिल्प आहे जे आता आपल्याला स्क्रीनवर दिसतंय आणि या बाजूला असलेलं पुरुषाचं शिल्प आहे. त्याचा मुकुट बघा, किती सुंदर मुकुट आहे. त्याचे दागिने बघा, त्याचे पायातले वाळे, आणि ह्या स्त्रीला सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. हा संपूर्ण एक दगड आहे. एका दगडामध्ये खांब कोरलेला आहे आणि त्या खांबावरती ती स्त्री कोरलेली आहे. हा दुसरा खांब आहे एका दगडामधला, त्याच्यावरती तो पुरुष कोरलेला आहे. हे आपल्याला सुंदर शिल्पकाम आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. आणखी एक विशेषता, म्हणजे किती विशेषता सांगू तुम्हाला आणि किती नाही सांगू असं मला होतंय. आणखी एक विशेषता, आता ह्या हत्तीची सोंड चांगली शिल्लक असलेली दिसते. ह्या बाजूला एक हत्ती आहे ज्याची सोंड चांगली शिल्लक आहे. असे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 6 हत्ती आहेत. सांगण्याची महत्वाची गोष्ट ही आहे की इथे आपल्याला काही हत्ती ऊस खाताना दिसतात. म्हणजे 6व्या-7व्या शतकामध्ये आपल्याकडे ऊस उत्पादन होत होतं. काही हत्ती आपल्याला कैऱ्या किंवा आंबे किंवा केळी खाताना दिसतात. ते आंबे, केळी किंवा कैऱ्या आपल्याला कोरलेल्या बऱ्याच ठिकाणी दिसतात. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा आंबे मोठ्या साईजचे आंबे इथे आपल्याला कोरले ह्या हत्तीच्या पायाशी आहेत. म्हणजे हत्ती आंबे खातोय. इथे सुद्धा आंबे दाखवलेले आहेत बघा. म्हणजे त्या कालावधीमध्ये 6व्या-7व्या शतकामध्ये आपल्याकडे आंबे, कैऱ्या, ऊस, केळी ही सगळी पिकं त्याही कालावधीमध्ये घेतली जात होती. हे आपल्याला या शिल्पांवरनं लक्षात येतं. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेली पत्र लिहिणारी स्त्री, राजपत्र लिहिणारी स्त्री आपण बघितलेली होती. तिथं पत्र लिहायला सुरुवात झाली आणि जसं आपण मंदिराच्या पुढच्या भागात येतो तिचं पत्र लिहून झालेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे तिचा हात खालच्या बाजूला आलेला आहे. म्हणजे त्या राजपत्राच्या एकदम खालच्या टोकाला तिचा हात आलेला आहे. म्हणजे तिथे पत्र लिहायला सुरुवात झाली आणि ह्या शिल्पामध्ये तिचं पत्र लिहून पूर्ण होतंय असं शिल्प झालेलं आहे. म्हणजे मंदिर बघत बघत आपण पुढे आलेलो आहोत, तसं तिचं पत्र लिहून पूर्ण झालेलं आहे असा आशय या शिल्पातून आपल्याला दिसतो. आता आपण जे बघत आहोत ते मंदिराची मागची बाजू आणि उत्तर बाजू यांच्या मधला भाग आपण बघत आहोत. इथे आपल्याला विष्णू कोरलेला दिसतो. त्याच्या बाजूला आपल्याला असलेली दर्पण सुंदरी बघायला मिळते. भांग पाडताना म्हणजे वेणी घालतानाची स्त्री आपल्याला इथे मिळते. म्हणजे एकूणात काय, आपण अनेक मंदिरं आजपर्यंत बघितली. या अनेक मंदिरांमधून आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळेला असलेल्या आपल्या सामाजिक चालीरीती काय होत्या, त्यावेळच्या लोकांचं राहणीमान कसं होतं, त्यावेळच्या लोकांचे व्यवहार कसे होते, त्यावेळच्या लोकांचे कपडे, दागिने किंवा पादत्राणं सुद्धा कशी होती, ही सगळी आपल्याला त्यावेळची कला बघायला मिळते अशा मंदिरांमधून. म्हणून आपण सिंगापूरला किंवा थायलंडला किंवा मलेशियाला न जाता अशा मंदिरांमध्ये भेट द्यायला आलं पाहिजे. आता जो आपण बघत आहोत हा मंदिराचा सभा मंडपाचा उत्तर दरवाजा आहे. उत्तर दरवाजाच्या भोवती असलेलं नक्षीकाम, वरच्या बाजूला असलेलं नक्षीकाम आणि खाली असलेले 10 द्वारपाल आहेत. या बाजूला 5 द्वारपाल आहेत, या बाजूला 5 द्वारपाल आहेत. आपण जे अन्य मंदिरांमध्ये किंवा ह्याच मंदिराच्या अन्य दरवाजांवरती जे द्वारपाल बघितले
त्या द्वारपालांमध्ये आणि ह्या द्वारपालांमध्ये एक मुख्य फरक आहे. ह्या ठिकाणी जे द्वारपाल आपल्याला दिसतात हे सगळे विनाशस्त्रधारी द्वारपाल आहेत. शस्त्र नाही ह्या कुठल्या द्वारपालांकडे. म्हणजे राजप्रवेश ज्याला म्हटलं जायचं, ज्या बाजूनी राजाचा प्रवेश होईल त्या बाजूला पहारा नसावा असा कदाचित आशय या द्वारपालांमध्ये असावा, पण शस्त्रविरहित असलेले द्वारपाल ह्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. परदेशी नागरिकांचा आणखीन एक नमुना हा आता जर तुम्ही बघितलात, चायनीज पुरुष आपल्याला दिसतोय. चायनीज पुरुषाची वेशभूषा किंवा त्याचा आकारमान किंवा एकूण त्याच्याकडे बघून दिसतंय, आपल्या लगेच लक्षात येतं की चायनीज पुरुष हा आहे. आणि ह्या बाजूला जर बघितलं तर युरोपियन माणूस, फ्रेंच दाढी असलेला युरोपियन माणूस. या मंदिरामध्ये असलेलं आणखी एक वैशिष्ट्य, कितीतरी वैशिष्ट्य तुम्हाला दाखवू असं झालंय, पुन्हा एकदा मी तेच बोलतोय, पण खूप सारी विविधता इथे आहे. काय काय दाखवू आणि काय काय नाही. हे शिव विष्णूचं शिल्प आपल्याला दिसतंय. एकाच मूर्तीमध्ये आपल्याला शंकराचं त्रिशूळ सुद्धा दिसतं, शंकराची लक्षणं सुद्धा दिसतात आणि विष्णूची लक्षणं शंख आणि पद्म हातात घेतलेले सुद्धा आपल्याला दिसतात. हे शिव विष्णू नावाचं शिल्प सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. आता आपण जे बघत आहोत हे मंदिराच्या पूर्व बाजूला असलेलं, म्हणजे समोरच्या बाजूला असलेलं एक विष्णूचं शिल्प आहे. त्याच्यावरती गणपतीचं शिल्प आहे. मंदिराची असलेली पूर्व बाजू म्हणजे पूर्व आणि पश्चिम यांच्या मधली बाजू आता आपण बघतो आहोत. सुंदर शिल्प तर सगळीकडे, मी सगळ्यांचं वर्णन नाही करत आता. हत्तीचे असलेले दागिने या मंदिरातले आपण बघितले नव्हते, जे मी आता तुम्हाला दाखवतोय. हत्तीला सुद्धा इतके सुंदर दागिने आपल्याला केलेले सगळीकडे दिसतात आणि त्याच्यावरती सुंदर व्याल शिल्प आपल्याला दिसतं. म्हणजे मगरीचं धड आहे, तोंड आहे आणि वरती पिसारा केलेला आहे. असं वेगवेगळ्या प्रकारची व्यालशिल्प इथे आपल्याला बघायला मिळतात. आपण या मंदिराच्या बांधकाम बघायला सुरुवात केली होती त्यावेळेला आपण बघितलं होतं की इथं 3 राजांच्या शैलीचा प्रभाव दिसतो. चालुक्य शैलीमध्ये अशा प्रकारची शिल्प आपल्याला दिसतात, व्याल शिल्प आपल्याला दिसतात. वेगवेगळी कॉम्बिनेशन असतात, वेगवेगळ्या प्राण्याचं शरीर असतं, धड वेगळ्या प्राण्याचं असतं किंवा माणसाचं शरीर असतं आणि मुख वेगळ्या कुठल्या तरी प्राण्याचं असतं. अशा प्रकारची अनेक व्याल शिल्प आपल्याला इथेही बघायला मिळतात. बांधकाम पद्धतीचा पुन्हा एकदा आणखी एक नमुना आपल्याला इथे दिसतोय. दगडात दगड ओवून केलेलं बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसतं. खालच्या दगडाला आपल्याला खड्डे दिसत आहेत, त्याच्यात वरच्या दगडाला आतून एक गोलाकार केलेला असेल तो त्याच्यामध्ये अडकवलेला आहे. कुठल्याही जॉईंट मध्ये आपल्याला इथे चुना किंवा शिस किंवा सिमेंट कुठलाही प्रकार वापरलेला दिसत नाही. दगडात दगड अडकवून आपली ही प्राचीन मंदिरांची निर्मिती केलेली आहे. आपण मंदिराच्या उत्तर बाजूला आणि दक्षिण बाजूला दोन्ही बाजूला बघितलं होतं की त्यांना अजून मंडप बाहेरच्या बाजूनी बांधायचे होते, पण ते राहून गेले. इथे या मंदिराच्या आवारामध्ये अशा प्रकारची भग्न झालेली शिल्प किंवा अर्धवट केलेली शिल्प दिसतात. आता हे समोर जे आपल्याला शिल्प दिसतंय, गोपुरं कोरलेली दिसत आहेत. म्हणजे दक्षिणेतली जी मंदिरं आहेत त्यांच्या कळसाला जी गोपुरं असायची तशा पद्धतीचं काहीतरी काम इथे या शिल्पामध्ये केलेलं दिसतंय. अर्धवट अवस्थेतलं आहे किंवा भंजन केलेलं अवस्थेतलं आहे. अशी अनेक भग्न अवस्थेतली शिल्प या आवारामध्ये पडलेली आहेत. या शिल्पांशिवाय आणखी काही गोष्ट जी बाकी मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळते ती गोष्ट इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. इथे आपल्याला विरगळ बघायला मिळतात. ही तर आपल्या मंदिरांची खासियतच आहे. अनेक प्रकारची विरगळ आपल्याला बघायला मिळतात. वरती शंकराचं पिंड किंवा शंकराची पूजा करत असलेलं जोडपं, त्या वीराचं पत्नी आणि तो स्वतः वीर, त्याचं खाली असलेलं कुटुंब. बऱ्याच ठिकाणी आपल्याला 3 थर दिसतात, काही ठिकाणी 4 थर सुद्धा या विरगळांमध्ये आपल्याला दिसतात, जे आपण अन्य मंदिरांमध्ये बघितलेले आहेत. इथे 3च थर आपल्याला दिसत आहेत. तर मंडळी, भारतामधलं टॉप 10 मंदिरं जर आपण काढायची म्हणली तर त्यापैकी एक असलेलं हे सुंदर मंदिर आज आम्ही बघितलं आणि ते आम्ही जे बघितलं, आम्हाला जे समजलं ते सर्व आम्ही तुम्हाला समजावून सांगितलं. आशा करतो की हे मंदिर तुम्हाला आवडलं असेल. इथलं शिल्प सौंदर्य आपल्याला आवडलं असेल, इथलं शिल्प वैभव आपल्याला आवडलं असेल. हे भारताचं सौंदर्य आहे आणि हे भारताचं वैभव आहे. जर आपल्याला हे शिल्प सौंदर्य आणि शिल्प वैभव आवडलं असेल, आम्ही सांगितलेली माहिती आवडली असेल, तर कृपया व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या केदार पूजा चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही विनंती आहे. चला तर मग अशाच कुठल्या तरी सुंदर प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.